हॅलो नमस्कार। सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आहे निर्जला एकादशी। निर्जला एकादशीचे महत्त्व, माहिती आणि कथा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। ज्येष्ठ शुक्ल एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणतात। ही सर्व एकादशींमध्ये श्रेष्ठ मानली जाते। ह्या एकूण 24 एकादशी आहेत आणि या सगळ्या भगवान विष्णूंच्या कन्या आहेत हे आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे। या दिवशी अन्न आणि पाण्याचा त्याग करून भगवान विष्णूंची भक्तिभावाने उपासना केली जाते। धर्मशास्त्रानुसार या एकादशीचे व्रत केल्यास वर्षभरातील 24 एकादशींचे पुण्य आपल्याला प्राप्त होते असे मानले जाते। आता आपण बघणार आहे निर्जला एकादशीची कथा। बघा तर महाभारत काळात पांडवांपैकी भीमसेन यांना खूप भूक लागत असे। त्यामुळे त्यांना दर महिन्याला येणाऱ्या 2 एकादशींचे उपवास करणे शक्य होत नव्हते। तर एकदा भीमसेनांनी महर्षी व्यासमुनींना विचारले, माझ्या भावंडांप्रमाणे मला सर्व एकादशींचे व्रत करता येत नाही, तरी मला सर्व एकादशीचे पुण्य कसे मिळेल? तेव्हा व्यासमुनी म्हणाले, ज्येष्ठ शुक्ल एकादशीला निर्जल राहून भगवान विष्णूंची भक्ती कर। त्या एका निर्जला एकादशीचे व्रत सर्व एकादशी म्हणजे वर्षभरात एकूण 24 एकादशी येतील त्यांचे पुण्य तुम्हाला प्राप्त होईल। भीमसेनांनी हे व्रत श्रद्धेने केले आणि त्यांना सर्व एकादशीचे पुण्य प्राप्त झाले। म्हणूनच या एकादशीला भीमसेनी एकादशी असे देखील म्हणतात। निर्जला एकादशी हा दिवस पितरांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी अत्यंत शुभ मानला जातो। महिलांच्या सासर व माहेरच्या पितरांच्या सद्गतीसाठी संक्षिप्त भागवत या ग्रंथाचे पारायण केले जाते। या दिवशी किंवा यानंतर शुभ मुहूर्तावर संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण सुरू केल्यास सासरी व माहेरच्या ज्ञान पितरांचे सद्गतीसाठी प्रार्थना आपल्याला करता येते। भागवत पुराण हे भगवान श्रीकृष्णाचे स्वरूप मानले गेले आहे। भागवत श्रवण, वाचन व पारायणामुळे घरात सात्विकता वाढते आणि पितरांना शांती मिळते असे मानले जाते। निर्जला एकादशी हा एक शुभ मुहूर्तच मानला जातो। ज्यांना कोणाला व्यंकट स्तोत्राचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यांना आज मुहूर्त बघण्याची गरज नाही। निर्जला एकादशी आणि गुरुवार एकत्रच आलेला आहे आणि या शुभ मुहूर्तावर व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तुम्ही सुरू करू शकता। निर्जला एकादशीला फक्त उपवासच करणे महत्त्वाचे नाही, तर या दिवशी तुम्ही नामस्मरण, भागवत वाचन, व्यंकटेश स्तोत्र पठण, विष्णुपूजन, विष्णू सहस्रनाम, नामावली तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 1 माळ जप तुम्ही करू शकता। पितरांसाठी प्रार्थना करू शकता, दान धर्म देखील करू शकता। यांना देखील उपवासा इतकेच विशेष असे महत्त्व आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर करा आणि सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते। भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।